नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निवृत्ती आप्पाश्री ॲग्रो एजन्सी देऊळी. आज परत एकदा तुमच्यासमोर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या भागामध्ये मिरची लागवड बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. तरी शेतकरी मित्रांनी मिरची लागवडीनंतर चौथ्या दिवशी आपल्याला जी आवळणी घ्यायची आहे ती तुम्हाला मी सांगतो आहे. आवळणीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक साधं कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक बायोस्टिम्युलंट, एक लिक्विड आणि हुमिक घ्यायचं आहे. असे ड्रिचिंग आपल्याला करायचे आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ते तुम्ही बघा. हे बुरशीनाशक आहे स्वरूप कंपनीचं त्रिनाश. याच्यामध्ये 3 प्रकारचे घटक आहेत. ते उधई किंवा आपली आळी वगैरे असेल त्याचं पण कार्यक्रम करतं आणि सडसुड असेल मुलांना गाठा वगैरे त्याचं पण नायनाट करते. आणि दुसरं साधं कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे 2 घटक आहेत. हे आपल्याला हुमणी वगैरेचं काम करतं. आणि बायोस्टिम्युलंट म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोवर घ्यायचं आहे. हे झाडाला ट्रेस वगैरे येईल असेल ते येऊ देत नाही आणि लवकरात लवकर रिकवर करायचं काम करतं. हे हुमिक आहे. आपलं हुमिक कोणत्याही चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे. आपण महाफीडचं वापरतो आहे. हुमिक वापरायचं आहे. आणि आपण लिक्विड घेता वेळेस 19-19 12 एकसाथ घेण्यापेक्षा हे ना महाफीडचं 25-10-10 येतं, हे वापरायचं आहे. तिचे छान रिपोर्ट आहेत आणि शेंडा वगैरे लवकर काढायचं काम करतं ते. अधिक माहितीसाठी आपण माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा आपलं इंस्टाग्राम आहेच, यूट्यूब आहेच, त्याच्यावर आपण मेसेज करू शकता. धन्यवाद.